चालली हो बाई मी ड्युटीवर, पाहिजो घरी. ओ आई 100 रुपये द्या ना मला. 100 रुपये काय लिहू बाई? सगळंच तर आहे घरात, किराणा आणून ठेवला, सगळ्या गोष्टी आहेत, पण तुला 100 रुपये कायले पाहिजे? आई भाजीपाल्यावाल्याची गाडी येते, लागत नाही का पैसे? सांबार नाही राहत, कांदे नाही राहत, पैसेचं काम नाही पडत का? द्या ना पैसे. हे घे बाई, पैसे बरोबर वापरत जाय बाई. काय रोज 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 तू 100 रुपये मागते? येते मी. आज गाडीला एवढा उशीर काऊन लागत होता? आतापर्यंत आले नाही, फोनही नाही लागत आहे त्यांना. 4-5 वाजून राहिले. माय आई काय झालं तुमच्या पायाने? का लागलं? तुम्ही फोनही नाही केला एक मला. या बसा बसा, इथं बसा, या इकडे या. बसा बसा, इथं बसा. बोत लागलं का तुम्हाला? पाहू दे बरं कुठं लागलं तर. बसा इथं आरामात बसा. हा तुमचा पाय तर फ्रॅक्चर नाही झाला? अहो बाई काय सांगू तुले, त्या ॲटोवाल्यानं मला ठोस मारली बाई, एकदम पडली तिथं. ओ बाई दवाखान्यात नाही गेल्या का? एवढं लागलं तर चला बरं दवाखान्यात, चला आपण दाखवून देऊ, एक्सरे वगैरे काढून घेऊ. हो बाई दवाखान्यात तर गेली होती, डॉक्टरनं सब तपासलं, डॉक्टरनं औषध लिहून दिलं हो बाई, पण मी आणलंच नाही. आणला आई तुम्ही? तुम्हाला आराम कसा होईल? हे एवढ्या साऱ्या गोळ्या लिहून दिल्या तर घ्या तर लागन ना. हो बाई आणलं असतं. मी मेडिकल वाल्याजवळ गेली, मेडिकल वाला काय म्हणे 3000चं औषध होते म्हणे. माझ्या काही आता जवळ पैसे नाही आहे, तो पोरगही आता तिकडे आहे, म्हणून मी आता यावेळी थोडस राहू देते, नंतर 8 दिवसांना आणून बाई पैसे मैसे झाले तर. तुम्ही कशाला काळजी करता? थांबा आणतो मी पैसे. द्या बरं ते चिठ्ठी, मी औषध घेऊन येतो. पण त्याजवळ एवढे पैसे आहेत का हो बाई? जे रोज 100 रुपये देत होते ना, ते मी जमा केले, घेऊन येतो मी त्या पैशांना. म्हणजे मी तुला ते 100 रुपये भाजीसाठी देत होती ते तू जमा केले? मी जे पैसे दिले होते ना ते मी जमा केले, आपल्याच असं अडचणीत कामी आले पाहिजे म्हणून. आराम करा तुम्ही, आणतो मी औषध. माझ्या काळजाची तार बाई खरंच सुन किती चांगली आहे.